भारतात दरवर्षी सुमारे 2,30,000 जणांची किडनी फेल होते, तर सध्या देशात सुमारे 15 लाख किडनीचे रुग्ण आहेत। या सर्वांना डायलिसिसची गरज आहे, परंतु यातील केवळ 10% रुग्णांनाच डायलिसिस घेणं आर्थिकदृष्ट्या परवडतं। किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण असे 2च उपाय आहेत। हे दोन्ही उपाय न केल्यास मृत्यू निश्चित आहे। त्यामुळे आपली किडनी निरोगी कशी राहील हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे। डायबिटीज आणि हाय बीपी असणाऱ्यांमध्ये किडनी फेल होण्याची सर्वाधिक शक्यता असते, त्यामुळे शुगर आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं सर्वाधिक गरजेचं आहे। किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। दारू, स्मोकिंगचं व्यसन तसंच जास्त प्रमाणात पेनकिलर घेणं हे किडनीसाठी धोकादायक आहे। योग्य वेळेत जर का किडनीचा आजार सापडला तर तो कंट्रोल करता येतो। पेशंटला योग्य ट्रीटमेंट दिल्याने डायलिसिसकडे त्याची आजाराची जी वाटचाल असते ती आपण काही प्रमाणात स्लो करू शकतो आणि बऱ्याचशा पेशंटमध्ये ती थांबू सुद्धा शकतो। किडनीचा आजार टाळण्यासाठी डायबिटीज आणि हाय बीपी रुग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं गरजेचं आहे। भरपूर पाणी पिणं, पौष्टिक अन्नपदार्थांचं सेवन करणं, हेल्थ चेकअप वेळी किडनीचीही तपासणी करणं। इतर कोणत्याही आजाराचं निदान होऊ शकतं, पण किडनीचा आजार तात्काळ लक्षात येत नाही, कारण किडनी कधी दुखत नाही, त्यामुळे ती चेक केल्यानंतर आजार कळू शकतो। किडनी प्रत्यारोपण फार कमी प्रमाणात होत असल्यानं याबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे। एकट्या मुंबईमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत तब्बल 2,500 जण आहेत। सगळ्यात पहिले काही लोकांना वाटतं की मी किडनीचं दान केल्याने कुठल्या प्रकारे अपंगत्व होईल मला, किंवा मी कुठल्या प्रकारे अधू होईन, काही गोष्टी मी आयुष्यात करू शकणार नाही। नॉट नेसेसरीली ट्रू, कारण आता जगभरात खूप सारे लोक आहेत ज्यांनी किडनी स्वतःच्या फॅमिलीमध्ये कुणाला दिली आहे आणि ते नॉर्मल लाईफ जगत आहेत। देशामध्ये किडनीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, परंतु त्या प्रमाणात अजूनही डायलिसिस सेंटर नाहीयेत, तसंच त्याचा खर्चही सामान्यांना न परवडणार आहे। त्यामुळे किडनीचे आजार होऊ न देण्यासाठी प्रयत्नशील राहणं हेच कधीही चांगलं। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।